नमस्कार माझ्या कष्टकरी आणि एसटी कर्मचाऱ्यांनो. मी तुमचा मित्र अनंत पानझाडे आपल्याशी आज अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय असलेला त्यावर थोडस हितगुज करायला आलो. मित्रांनो, अलीकडेच आता 2-4 दिवसापासून ज्या वर्तमानपत्राच्या ज्या बातम्या आहेत त्या मंगळवेढ्याशी निगडीत आहेत. मंगळवेढ्यातील डेपोचा एक वाहक हनुमंत सरवडे यांनी एका शालेय विद्यार्थ्याला मधात सोडून दिले अशा प्रकारच्या बातम्या झळकत आहेत. असो, काय आहे नेमकं प्रकरण सांगतो. त्या व्यक्तीशी मी प्रत्यक्ष काल बोललो. त्यानंतर त्यांनी सगळी त्याची आपबीती जी आहे ती सांगितली. ती आपबीती अशी आहे की तो व्यक्ती मंगळवेढ्यावरून सोलापूरला जात असताना ब्रह्मपुरी नावाचा एक स्टॉप येतो. त्या स्टॉपवरून 2 माणसं जे स्टॉप होते म्हणजे कर्मचारी होते आणि 2 विद्यार्थी बसले. स्टाफवाले आपल्या जागी बसले, विद्यार्थी आपल्या जागी बसले. हा हनुमंतराव त्याच्यापर्यंत गेले, त्या विद्यार्थ्यांपर्यंत, की बाबा तुमची पास दाखवा. एकाने पास दाखवली. हा किस्सा आहे 4:15 वाजताचा. 4:15 वाजता कोणती शाळा असते हे मला माहिती नाही. त्यानंतर त्याला दुसरा जो आहे विद्यार्थी, तर त्याने ते सावरासावर केली, पाहिलं, परंतु त्याला ती पास दिसली नाही. आता हनुमंतराव म्हणतात की मी तुला नेलं असतं, मी माझ्या जवळचे पैसे दिले आहेत. ही प्रत्यक्ष त्यांनी सांगितलेली अभ्यती आहे, कुणाची काही कहाणी नाही. परंतु परत कसा येशील, तो ऍक्च्युअली चालला होता ट्युशनला कुठल्या तरी गावामध्ये. गाडीचं अंतर जेमतेम 2.5 किलोमीटर पुढे गेली होती. मग त्या मुलाने म्हटलं की काका, माझ्याकडे पैसेही नाहीत आणि काहीच नाही आहे, पास पण मला दिसत नाही आहे. तर तुम्ही एक काम करा, मला आता जाताना जर माझ्याकडे पैसे नाही तर मला येताना कसे येईल तुम्ही सांगितलं तर मग मला उतरून द्या. त्याच्या विनंतीवर त्यांनी एक छोटासा स्टॉप पाहिला जो अधिकृत आहे आणि त्याला तिथं उतरून दिलं. आणि तो नेमका कुठं जाते तर त्याची शहानिशा केली आणि 10 मिनिटं तिथं गाडी थांबवली. ते कोणातरी एका त्यांच्या गावचं काही किराणा दुकान असेल वगैरे, तर तिथे ते निघून गेले. त्यानंतर तो मुलगा घरी गेला. घरी गेल्यावर हा सगळा किस्सा सांगितला. त्याचे वडील आणि गावचा कोणीतरी एखादा पत्रकार त्याला काहीतरी पूर्ण कहाणी सांगितली आणि त्याच्यामध्ये तेल, मीठ, सांबार सगळं मिळून त्याची चांगली करी बनवली आणि ती वर्तमानपत्रामध्ये पेश केली. हा झाला खरा किस्सा. आता मला असं वाटते की या सर्व प्रकारामध्ये त्या वाहकाची काय चुकी आहे? त्याची काही चुकी नाही. समजा त्याला तिकीट न देता नेलं असतं आणि गाडी चेक झाली असती तर या हनुमंतरावची केस नक्की बनली असती, कारण मुलगा 7वीत होता, म्हणजे त्याची पूर्ण तिकीट होती आणि त्याची केस बनली असती तर हनुमंतराव घरी बसले असते. मग जे कोणी अधिकृत वरचे अधिकारी आहे त्यांनी असं परिपत्रक काढायला पाहिजे की एखाद्या विद्यार्थ्याजवळ जर चुकून पास नसली तर त्याला तसं नेण्यात यावं. अशा प्रकारचे तुम्ही अधिकृत परिपत्रक काढा. त्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी करा. त्या व्यक्तीचा काय, त्यानं त्याचं कर्तव्य केलं होतं आणि त्याच्या कर्तव्यात जर कधी कसूर जर असता तर त्याला निश्चितपणे शिक्षा द्यायला पाहिजे होती. आता खरी कंडिशन मित्रांनो सर्व तुम्हाला सांगितलेली आहे. एकीकडे तुम्ही त्या वाहकाला, चालकाला देव मानता
प्रवासी वर्ग, त्याला रक्षक मानता. आता मला एक सांगा, कितीतरी असे अपंग आहेत की ज्यांना चढ उतरण्यासाठी मदत करतात वाहक, चालक वाहक. अरे तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची आत्या, तुमची मावशी, तुमची काकू गाडीत जर रात्रीच्या वेळी एकटी जरी असली तरी हा समाजाचा, या जनतेचा विश्वास आहे की हा चालक, हा वाहक आपल्या चुलतीला, आईला, काकूला, मावशीला, बहिणीला, मुलीला व्यवस्थित सोडून देईल. त्या विश्वासामुळे तुम्ही हे सर्व करता. आणि तो रक्षक भक्षक कसा असेल? काय चुकलं त्या माणसाचं? अरे त्याला तुम्ही निलंबित करून तुम्ही काय केलंय की तुम्ही ज्या अर्थी असं म्हणता की त्याला माणुसकी नव्हती का, प्रसार माध्यमांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सध्या सुरू आहेत की त्याला माणुसकी नव्हती का, मग त्याने असं जाणून बुजून कसं काय केलं, त्याला असं नव्हतं करायला पाहिजे. आणि हे, अरे मग तुम्ही तुमच्या लाईन चेकिंग वाल्यांना सांगा ना की अशा, तुम्हाला तर लाईन चेकिंग वाले जे आहेत, तपासणी जे बस तपासतात, त्यांना ट्रेनिंग काय कशा प्रकारचं दिले जाते हे बघा. आ तुम्ही फक्त त्यांना ट्रेनिंग अशा प्रकारचं दिलं जाते की नाही, त्या वाहकाला तुम्ही कुठल्याही परिस्थितीत फक्त केस पहा आणि केस भेटली की तुमचं प्रमोशन, तुमचं अमकं, तुमचं ठमकं, हे सगळं पद्धतशीर होईल. आणि ते त्याच्या पद्धतीने काम करतात. त्या वाहकाची चुकी काय आहे? त्याला मुलगा आहे, त्याला मुलगी आहे आणि तेही तेवढ्याच वर्षाचे आहेत. त्याला वाटलं नसेल का? अरे तो तर स्वतःहून तिकीट काढायला तयार होता, परंतु बाबू तू परत कसा येशील, तुझ्याकडे पैसे नाही आहेत, त्याच्यामुळे तुझं गाव जवळच आहे, तू इथून वापस चालला जा. त्याने त्याचं कर्तव्य केलं. त्याच्या कर्तव्याला तुम्ही जर गुन्हा मानत असाल तर तुमचे नियम बदला, तुमचे परिपत्रक बदला, परिपत्रक स्पेशल काढा की असं कधी एखादा विद्यार्थी जर राहिला तर त्याला माफ करण्यात यावं आणि त्या कंडक्टरवर कुठलीही प्रकारची कार्यवाही होणार नाही, अशा प्रकारचं परिपत्रक काढा ना. त्यानं त्याचं कर्तव्य करूनही निलंबित झाला आणि कर्तव्य न करताही तो निलंबित होणार होता. दुटप्पी भावना जी भाषा आहे ती नसावी. प्रसार माध्यमांनी पण या गोष्टीला असं फार मोठं वेगळं वळण दिलेलं आहे. त्या माणसाची, तो माणूस अक्षरशः रडला, हनुमंत सरबडे, आणि रडून त्याने त्याची आपबीती सांगितली की दादा हे असं जे आहे तर ते काहीच योग्य नाही, कारण त्याची कंडिशन त्याला माहिती आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही प्रसार माध्यमावर किंवा त्या याच्यावर, आता त्या प्रसार माध्यमावर त्यांनी त्याच्या भीतीमध्ये सांगितलंय की अशा अशा प्रकारच्या घाण कॉमेंट्स केल्या गेल्या आहेत की खतरनाक. त्याने तो निलंबनानं कमी खचला, परंतु समाज माध्यमांवर ज्या काही कॉमेंट्स आलेल्या आहेत त्याने फार अत्यंत नाराज झाला. मग एसटी मध्ये वाहक म्हणून ड्युटी करायची की नाही करायची, आणि वरिष्ठांनी पण किमान त्याचे जे निर्धारित जे हे आहेत ते ठरवून द्यायला पाहिजे. तो स्वतःहून जर तिकीट काढत होता, तयार होता, तर मग त्यानं त्याची माणुसकीचं दर्शन दाखवलंच ना. पण त्या मुलाच्या विनंतीपोटी 2.5 किलोमीटरवर त्याला उतरून दिलं, आणि तेही नियोजित थांबा असलेल्या ठिकाणी. काय दोष आहे आणि कुठं मोडते? माननीय व्यवस्थापकीय संचालक कुसेकर साहेब आणि प्रतापजी सरनाईक, नामदार, परिवहन मंत्री, यांनी पण या गोष्टीकडे प्रकर्षाने लक्ष द्यायला पाहिजे. अशा प्रकारचे एक तर परिपत्रक काढा, नाही तर तुमच्या लाईन चेकिंग वाल्यांना सांगा की एखादी वेळेस अशी जर गोष्ट असली तर ती माफ करा, त्यांच्यासाठी परिपत्रक काढा. त्यांच्या जागी जर त्या हनुमंत सरवडेच्या जागी जर कोणीही असता तर त्याचं मन काय बोललं गेलं
एकीकडे तुम्ही चालक वाहकावर विश्वास ठेवून सर्व गोष्टी करता, दुसरीकडे त्याच्यावर अशा घणाघाती हे करता, शाब्दिक मारा करता. तर मला असं वाटतं हे काहीच चुकीचं आहे. या व्हिडिओचा वरिष्ठांनी निश्चितपणे विचार करावा आणि त्याचं निलंबन हे त्वरित मागे घ्यावं. त्याचा काही दोष नसताना तुमचे लाईन चेकिंग वाले हे त्याला सोडू शकले असते काय, जर गाडी तपासल्या गेली असती तर. मग त्याने त्याचं कर्तव्य केलं, त्याला कशा का दोषी ठरवता, का दोषी ठरवायचं? त्याचा गुन्हा काय आहे? कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना तुम्ही त्याला दोषी ठरवता. म्हणून असल्या प्रकारची घटना भविष्यात घडू नये आणि त्या हनुमंतरावाचं जे निलंबन आहे ते त्वरित एसटीने मागे घेऊन त्याला कुठल्याही प्रकारची भविष्यकालीन जे सजा आहे ती मिळू नये. कारण एसटीची सजा एवढी खतरनाक आहे, लोकांना माहिती नाहीये, आतमधलं काहीच माहिती नाहीये. आणि ज्या पत्रकाराने ही गोष्ट रंगवली त्याला पण आतमधली काही नाही की अरे त्या व्यक्तीची जर त्या विद्यार्थी गाडी जर चेक झाली असती तर आणि त्या विद्यार्थ्यानं जर म्हटलं असतं की माझ्याकडे तिकीट नाही, तर या हनुमंतरावाचं 1 वर्ष कायमस्वरूपी खाल्ल्या गेलेलं असतं वेतन वाढ, आणि ती वेतन वाढ जर खाल्ल्या गेली असती तर त्याचा 3 लाख रुपयाचं नुकसान झालं असतं. 28 वर्ष त्या व्यक्तीने सर्व्हिस सेवा दिलेली आहे. 50-51 वर्षाचा मनुष्य आहे आणि त्याही व्यक्तीला काही भावना नाहीत का? एवढा तो रडून पडून सांगतोय बिचारा. तुम्हाला त्या गोष्टीचं म्हणजे फक्त राजकीय भांडवल करता आलं की आम्ही त्याचं निलंबन केलं, परंतु त्याच्या भावना कधी समजून घेतल्या का? मग तुम्ही अशा सूचना तुमच्या लाईन चेकिंग वाल्यांना द्या ना, की एखाद्या वेळेस असं असलं निपटून घ्यायचं, राहू द्यायचं. बघा, आपले विचार कॉमेंट मध्ये टाका आणि अशाच गोष्टीसाठी मी वेळोवेळी आपल्यासोबत आहे. नमस्कार.